स्वाती महाडिक व संतोष महाडिक यांचा विवाह झाला असं वाक्य तुमच्या समोर आहे. असं वाक्य तुमच्या समोर आहे. संतोष महाडिक आणि स्वाती महाडिक यांचा विवाह झाला आणि मग या विवाहाला अधोरेखित केलं आणि मग ते असं म्हणतात, अधोरेखित केलेल्या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ खालील दिलेल्या पर्यायामधून शोधा. आणि ऑप्शन नंबर 1 दिला जातो. दोनाचे 4 हात होणे. नंबर 2 चा ऑप्शन दिला जातो चतुर्भुज होणे. नंबर 3 पर्याय 1 व 2 बरोबर आणि नंबर 4 दिला जातो पर्याय 1 व 2 चूक. बघा आता हा एकदम आकलनात्मक प्रश्न आहे आणि असेच आकलनात्मक जे प्रश्न आहेत ते आपल्या परीक्षेमध्ये निश्चितच 2 ते 3 प्रश्न असतात. आणि मग असा प्रश्न आपल्या समोर आल्यानंतर आपल्या लहान विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही की बाबा नेमकं आता काय. मग असा प्रश्न सोडवण्यासाठी याचं वाचन हे वाढवणं गरजेचं असतं. त्यामधूनच आपणाला असे प्रश्न सोडवता येत असतात. नाहीतर असे प्रश्न आले की मग आपला त्रिधापीठ उडल्याशिवाय राहत नाही. बघा मग विवाह होणे म्हणजेच काय होत असतं तर दोनाचे 4 हात होणे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 2 चतुर्भुज होणे. चतुर्भुज होणे. मग आता हे चतुर्भुज होण्याचे 2 अर्थ आहेत. चोराने चोरी केली आणि त्या ठिकाणाहून चतुर्भुज झाला. मग ऑप्शन नंबर मी 4 देत होतो पलायन करणे म्हणून, पण तो ऑप्शन कॅन्सल केला आणि ऑप्शन नंबर 4 दिला 1 व 2 बरोबर. याचे अर्थ 2 आहेत. चतुर्भुज होणे म्हणजे पलायन करणे म्हणजे निघून जाणे असा सुद्धा होतो आणि चतुर्भुज होणे म्हणजेच विवाह होणे. दोनाचे 4 हात होणे म्हणजेच विवाह होणे. त्याच्यामुळं आपला ऑप्शन नंबर 3 हा जो आहे तो बरोबर आहे. पर्याय 1 व पर्याय 2 बरोबर. असा हा आकलनात्मक प्रश्न या उतार्यावर आपणाला तयार करता येतो.